नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो घाटकोपरला दामोदर पार्कमधून. आणि तिथल्या दोन वहिनी आज भेटणार आहोत ज्यांना त्यांची नावं आहेत चितळे वहिनी आणि चौधरी वहिनी. चला भेटूया मग पहिल्या वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घाटकोपर पश्चिम मणिशंकर रोड शंगई इस्टेटमधल्या सौ ज्योती बाळासाहेब चौधरी वहिनी यांना भेटणार आहोत. आत्ता आपण देवाचं पूजापाठ करणे, गाणी ऐकणे अशी आवड असणाऱ्या वहिनींची त्यांच्या परिवाराची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. ज्योती बाळासाहेब चौधरी. माहेरचं नाव? ज्योती दगडू चासकर. माहेर कुठलं? माळुंगे पडवा. म्हणजे कुठे असतं ते? पुण्या साईडला भीमाशंकर होतात ना बाबा गेणूंचं गाव. हो का? हो. बरोबर. द्या ओळख करून सांगा. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी गार्गी. बर. ही तिची फ्रेंड. हे जावेचे मुले दोन्ही पण. हे सासरे आहे. हे आई आहे. नमस्कार. ही मोठी बहीण. बर. तिची मुलगी. हा दिराचा मुलगा. हा बहिणीचा मुलगा. ही माझी नाते. बर. हे माझी दीर. ही माझी छोटी मुलगी रुचिरा. हा पण दिराचा मुलगा. ते दीर आहेत. बर. नमस्कार. आणि हे आमच्या बाजूचे आणि मणिशंकर बिल्डिंगचे सगळे फॅमिली मेंबर. हे आमच्या वहिनी. ते भाऊ. आणि आमच्या बाजूच्या भाभी. आणि हे सगळे आमची फॅमिली. थँक्यू. हा दादा आमचा. तुमचा फॅन येतो. आणि आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज. म्हणजे काय असतं? म्हणजे माझ्या बहिणीने त्यांच्याकडे हे केलेले बघितलेलं. जे लग्न बहीण ठरवते ते अरेंज नाही. मॅरेज? म्हणजे बहिणीची पसंती आहे ना, तर बहिणीने सांगितलं की असं स्थळ आहे म्हणून. आणि मग काय करतात ते? ते एअरपोर्टला लोडरच्या याच्यात कामाला आहे. नोकरी करतात. हो. तुम्ही? मी जाना हार्ट हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. जॉब करते नर्स म्हणून. अच्छा, तिकडे नोकरी करता तुम्ही. मग नोकरी करून घर सांभाळणं कसं काय जमतो? होतं ऍडजस्ट. आता सवय झालेली त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि मिस्टर कसे वागतात? ते पण छान वाटत. जसं आमचं दोघांचं पण सेमच आहे. काय म्हणजे मी त्यांना ऍडजस्ट करते, ते मला ऍडजस्ट करतात असं. हो. आणि कोणाला फिरायला नेतात? कुणाला नाही, मलाच. तुम्हाला नेतात? कुठे नेतात? जास्त तर कुठे लांब जात नाही. जॉबच्या याच्यामुळे घरातल्या कामामुळे जास्त फिरायला पण भेटत नाही. जिथे कुठे नेलंय तुम्हाला? स्टेशन पर्यंत. मग कुठे? मग आता काय गाणं गाणार नाही? ऐकवा. नाही सर, प्लीज वहिनी, असं करू नका ना. ऐकवा नाही. थांबा, मी डोळे बंद करतो पण तुम्हाला ते गाणं सुचेल नक्की. 1 2 3. दिल तो पागल है, दिल तो दीवाना है. बस. डोळे उघडले खाडकर माझे. दिल तो पागल है म्हणाल्या वहिनी. बर. तेवढीच लाईन. आता कोणाला बोलवायचं गप्पा मारायला आपण? आई आली आहे. आई आली आहे. कुठून आली आहे? गावावरूनच आली. पुण्यावर. पुण्यावर? माळुंगे पडवा. माळुंगे पडवळ. बाबू गेनूंचं गाव. बाबू गेणूंचं गाव. वा. बोलो आईंना. बोलो. आई. नमस्कार आई. नमस्कार. नमस्कार. माळुंगे पडवळच्या ना तुम्ही? हुतात्मा बाबू गेनूंचं गाव. बरोबर. आता मला सांगा, या लहान असताना कशा वागायच्या? छान वागायचं. म्हणजे काय करायचं? आज्ञाधारक. आज्ञाधारक होत्या. हो. आता नाही म्हणतात मिस्टर. आणि ह्या कशा हट्टी होत्या? खूप हट्टी नाही, खूप समजदार स्वभाव. स्वभाव खूप समजदार. काय मग मुंबईत द्यायची असं ठरवलं? गावालाच जमलं, पण मुंबईला इथं कोर्स करीत होते ना. कोर्स करीत होते? कसला कोर्स सुरू होता तेव्हा? नर्सचा. वहिनी, नर्सचा कोर्स. आणि कविताच झाली. नर्सिंग कोर्स. वहिनींनी केला नर्सचा कोर्स, मिस्टरांनी केला मला लग्नाचा फोर्स. अरे वा, उखाणच तयार झाला. म्हणून तर जमलं. हा, म्हणून जमलं. बरं, जावई कशी आहे तू? जावाई छान आहे. म्हणजे कशी आहे? स्वभाव चांगला आहे. हा, नम्रती आहे. नम्र आहे. मुलीला पण समजून घेतात, मुलगी त्यांना घेते. हो, बरं केलंय ना. दोघांनी एकमेकाला समजून घेतात. एकटेच फिरतात म्हणे. जरा सांगा बापूंना, जावई बापूंना घेऊन जा यांना म्हणून. हा, बाय. आता प्रश्न विचारू नक्की. कोणी मला सांगा, घरातल्या स्टीलच्या मांडणीला सगळ्यात खाली कप अडकवण्यासाठी किती हुक आहे? 7. अभिनंदन. पहिलं 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. पुढचा प्रश्न उखाणा पूर्ण करा. तुळशी वृंदावनापुढे काढलीये रांगोळी. तुळशी वृंदावनापुढे काढली रांगोळी. आणि होम मिनिस्टरांसाठी मी अरे रे, वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. आता यानंतर 5 शब्द मी वाचून दाखवणार. तुम्ही दोघांनी लक्षात ठेवून सांगायचे. हा जी,
जमणार ना? हा, जमलंच पाहिजे. भांडी कुंडी, भांडण तंटा, भाऊबंद, भाजीपाला, भाकर तुकडा. सांगा. भांडी कुंडी, हा, त्याच्या पुढचं भाजीपाला, भाजीपाला. हा, बरोबर. तिसरं भेदभाव. भेदभाव. वा, हे नवीन काहीतरी ओळच तयार होते. क्रम दुसरा होता त्यामुळे बक्षीस गेलं. आणि आता चितळे वहिनींना आपण भेटणार आहोत. घाटकोपर पश्चिम LBS मार्ग दामोदर पार्क मधल्या सौ मनीषा समीर चितळे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. शास्त्रीय गायनाची आवड जोपासणाऱ्या वहिनींची आज तारांबळ उडणार की नाही ते बघणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सौ मनीषा समीर चितळे. माहेरचं नाव मनीषा रमेश काकिर्डे. आणि माहेर कुठलं? माहेर इंदूरचं. इंदूर, मध्य प्रदेश. द्या आता ओळख करून. हे माझे यजमान समीर वसंत चितळे. हा माझा मुलगा क्षितिज. लहान मुलगी आहे ती झोपली. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. ही माझी आई. नमस्कार आई. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. ही माझी लहान बहीण. या काकू, भोबे काकू आमच्या बिल्डिंग मध्ये. हे आमचा पूर्ण कॅनरा बँक परिवार. आणि तो माझा भाचा आहे निनाद. आणि हे माझ्या मुलाचे सगळे मित्र. वा वा, छान. आणि आता प्रश्नोत्तर लगेच. नमस्कार. नमस्कार. शास्त्रीय गायनाचं वगैरे शिक्षण घेतलं? हो. कुठे? इंदूरला. हो, म्हणजे मग एखादं ऐकवा काहीतरी. श्रावणात घननिळा बरसला. श्रावणात घननिळा बरसला. रिमझिम रेशीम धारा उलगडला. झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. श्रावणात घननिळा बरसला. वा वा वा. कुठे हे शिक्षण? तिकडेच घेतलं? हो, इंदूरला. आणि हे कुठे भेटले? ऍक्च्युली म्हणजे ठरलं कसं हे विचारताय. मी ऑफिसमध्ये काम करत होते. ज्या आमच्या ऑफिसचं अकाउंट यांच्या बँकेत होतं. यांची बँकेची प्रिमाइस आमच्या ऑफिसची प्रिमाइस जवळजवळ होती. आणि ते जे बँकेचे जे ट्रान्झॅक्शन व्हायचे ते करायला ऑफिसचे म्हणजे माझे जे सर होते ते मला पाठवायचे. बरं करत होते. ट्रान्झॅक्शन झालेलं एकदम. तेव्हा यांनी मला बघितलं आणि मग आई बाबांना सांगून आणि फोन केला. हो का? एफडीच काढली बँकेत. हो. बरं वहिनी, आता आईंना बोलवा तुमच्या. नमस्कार. बरं मला सांगा, आपली मुलगी रोज बँकेत जाते हे तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं? मग कधी अंदाज आला? नाही, अंदाज आला नाही. त्यांच्या मॅडम होत्या, म्हणजे आमचे जावई जे आहे आमचे, तर त्या मॅडमनी मला फोन केला. त्यांची माझी ओळख नव्हती. तर त्यांनी फोन केला की असा असा मुलगा आहे आणि तुमची मुलगी म्हणजे पटलेली आहे त्यांना. पटलेली आहे? हा, म्हणजे असं पाहून नाही. हा, तर म्हणे महाराष्ट्रीयन असं वाटलं मला, म्हणून म्हणे मी तुमचा फोन नंबर मिळवला. अरे वा, छान. बरंच जमवलं. येऊ देत त्यांना, आपण विचारूया. बर, पण आता मी यांना प्रश्न विचारतो. किचन मधल्या स्टीलच्या मांडणीमध्ये किती छोटे चमचे अडकवलेले आहेत? 14. वहिनी, चमचे आहेत 13. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. ते बघा तिथेच आहे. वहिनीने मोजले तेव्हा 14 होते, पण क्षितिजने सरबतासाठी एक कधी काढला त्यांना माहीतच नाही. आता उखाणा पूर्ण करा. जीवन गाणे गातच राहावे. जीवन गाणे गातच राहावे. समीरावांचं नाव घेतच संसारात रमून जावे. अभिनंदन, अभिनंदन. काय 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 इथे संगते रमावे. हे पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. आणि आता ही 5 शब्द वाचून दाखवणार. अनुक्रमे सांगायचे. हा, गोरा गोमटा, गोडी गुलाबी, गोळा बेरीज, गोडधोड, गोरगरीब. सांगा. गोळा घुमटा. एक. पहिलं होतं गोरा गोमटा, दुसरं होतं गोडी गुलाबी, आणि मग तिसरं होतं गोळा बेरीज. पण सगळीच गडबड आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया चौधरी वहिनींना.